खोपोली शहरामध्ये भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि श्वानदंशाच्या घटना नियंत्रित करण्यासाठी नागरिकांना मागणी केलेली आहे. नागरिकांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगानं खोपोली नगर परिषदेच्या वतीनं श्वानांचं निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन मोहीम राबवण्याचा संकल्प मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केलाय. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तरतुदीनुसार पेट्स फोर्स ह्या संस्थेची नियुक्ती सुद्धा केली आहे. दिनांक 23 डिसेंबर 2024 ला खोपोली शहरातील समाज मंदिर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ह्या मोहिमेला सुरुवात केली आहे. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, माजी नगरसेवक किशोर पानसरे, सामाजिक कार्यकर्ते विजय तेंडुलकर, जैन संघटनेचे किशोर ओसवाल, गोरक्षक तथा प्राणीमित्र हनीफ करजीकर, अमोल ठकेकर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य, नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच जागरूक नागरिक ह्या मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. खोपोली शहरातील भटक्या श्वानांना टप्प्याटप्प्यानं विभागवार सुरक्षित पकडण्यात येणार आहे आणि त्यांना रेस्क्यू व्हॅनमधनं निर्बीजीकरण केंद्रामध्ये नेण्यात येणार आहे. निर्बीजीकरणासोबतच अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन सुद्धा केले जाणार आहे आणि शस्त्रक्रियेनंतर श्वानाची प्रकृती स्थिर स्थावर झाल्यावर ज्या विभागातनं त्यांना ताब्यात घेतलंय तिथेच पुन्हा एकदा सोडण्यात येणार अशी माहिती पेट्स फोर्स संस्थेचे विनोद साळवी यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसर आणि समाज मंदिर रोडवरील श्वानांना ताब्यात घेण्यात आलंय. आजपासून दररोज ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचे सर्व स्तरावरनं स्वागत होतंय. निर्बीजीकरणचं जे इतर समारंभ होतोय, शुभारंभ होत आहे, काय बोलाल त्यामध्ये? म्हणजे काय हेतू आहे या पाठीमागे नगरपालिकेत? आता नगर परिषदेचा मी कार्यभार घेतल्यानंतर आपण आता पाहिलं असेल की शहरामध्ये 20 घंटा गाड्या असलेला आपण नवीन ठेकेदार नेमला, त्याच्यामुळे शहरामध्ये वेळोवेळी घंटागाडी पोहोचत आहे आणि आरोग्याची ती एक समस्या आपण मार्गी लावलेली आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये जे काही भटके कुत्रे असतात त्याची समस्या अनेक नागरिकांना रात्री अपरात्री एकटं जात असताना होत असते. त्याचं समाधान करावं म्हणून डॉग स्टरलायझेशनचा उपक्रम महानगर परिषदेने हाती घेतलेला आहे आणि आजपासून त्या कामाला सुरुवात होईल आणि त्याचा निश्चितच शहरवासियांना त्याचा लाभ होईल अशी आशा करतो आणि या सर्व कार्यासाठी नगर परिषदेला सगळ्या नागरिकांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा ठेवतो आणि आव्हान. सर, साधारण म्हणजे डॉग स्टरलायझेशन करताना साधारण किती डॉग्सचं का तुम्ही करणार आहात आणि काही कालावधी ठरवला आहे का? इतके दिवस ही मोहीम चालणार आहे आणि लोकांनी समजा डॉग स्टरलायझेशन करायचं तिकडच्या काही त्यांच्या पाळीव कुत्र्यांचा असो या भटक्या कुत्र्यांचा, तर लोकांनी कुठे संपर्क करावा? आता जे खाजगी कुत्रे असतात त्याच्यात ते जो मालक असतो त्याची जबाबदारी असते आणि ते करतातच, कारण श्वानप्रेमीचं श्वान पाळत असतात. परंतु जे काही सार्वजनिक ठिकाणी असतात भटके कुत्रे ज्यांची कोणाची खाजगी मालमत्ता नाही त्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे आणि ते आपण शासकीय धोरणानुसार त्यांचं कॅचिंग आणि स्टरलायझेशनची जी प्रोसेस आहे ती ठेकेदार त्यासाठी नेमलेलं आहे. धन्यवाद.